आज आम्हाला ते करण्याची खूप मोठी संधी मिळाली, कारण आई पप्पा घरी नव्हते. ते आजींकडे त्यांच्या घरी गेले होते आणि तसेही मी ते सर्व यापूर्वी कधीच केले नव्हते. त्यामुळे मी थोडा घाबरलो होतो. दीदीही ते करण्यात थोडा संकोच करत होती. ही माझी पहिलीच वेळ होती. ही संधी मला माझ्या दीदीनेच दिली होती. दीदी म्हणाली, अरे दाद्या, तू हे करण्यात माहीर आहेस. मी म्हणालो, दीदी मला हे सगळं करायला खूप मजा येते. दीदी म्हणाली, दाद्या थोडं आरामात कर, मी इतक्या फास्ट नाही करू शकणार. मी म्हणालो, दीदी आपण दोघेही इतक्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत होतो, पण बघ आज आपल्याला हा दिवस मिळाला. आई पप्पा आजीच्या घरी गेले होते. आज आम्हाला खूप चांगली संधी मिळाली होती, म्हणून आम्ही विचार केला की चला लवकर करूया, कारण आई पप्पा परत यायला जास्त वेळ लागणार नाही. माझ्या आजीचं घर फक्त 2 किलोमीटर अंतरावर होतं. आम्हाला भीती पण वाटत होती की ही गोष्ट आईबाबांना कळाली तर ते मला आणि दीदीला मारून टाकतील. जरी या कामाविषयी कळाल्यावर आईबाबांना खूप खुश होतील, पण आम्हाला हे सगळं त्या लोकांपासून लपवून करायचं होतं. दीदी आणि मी हे करत होतो तेव्हाच दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. आम्ही दोघं सगळं सोडून रूमच्या बाहेर पळून गेलो. आई पप्पा परत आले होते. मी आणि माझी दीदी एकाच शाळेत शिकत होतो. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती, पण ती खूप सुंदर होती. माझ्या शाळेतली बरंच मुले माझ्या दीदीच्या पाठीमागे लागली होती, पण तिने काहीच एक्सप्रेशन दिले नाही. एके दिवशी दीदी आणि मी एका दुकानात काही सामान घ्यायला गेलो, तेव्हा मी पाहिलं की एक काका त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या एका मुलीसोबत ते करत होते. म्हणून मी दीदीला इशाऱ्याने म्हणालो, दीदी ते बघ. दीदी त्यांच्याकडे खूप काळजीपूर्वक पाहू लागली. मग आम्ही शांतपणे सामान घेऊन आलो. मी दीदीला विचारलं, ते दुकान काका किती मोठे आहे, पण तरीही त्यांच्यापेक्षा लहान मुलीबरोबर हे करत होते. दीदी म्हणाली, ती मुलगी त्यांच्याकडे कामाला असेल. मी म्हणालो, दीदी आपण दोघं असं केलं तर कसं होईल? दीदी म्हणाली, ठीक आहे, पण आपले आईबाबा हे थोडीच करू देतील. मी म्हणालो, पण दीदी त्यात काय वाईट आहे? उलट हे काम करून आपण आपल्या आई वडिलांना मदत करू. दीदी म्हणाली, ठीक आहे, पण हे आपण आई पप्पांना कधी सांगायचं नाही. मी म्हणालो, पण दीदी किती वेळ आपण लपवून ठेवू शकतो? एक ना एक दिवस घरच्यांना हे कळेलच. दीदी म्हणाली की जेव्हाचे तेव्हा पाहूया, पण आता काही सांगायचे नाही. मी म्हणालो, ठीक आहे. मग रात्री जेवण करून मी आणि दीदी गच्चीवर थोड्या वेळासाठी फिरायला गेलो. आम्ही दोघं बराच वेळ तिथे बोलत राहिलो. दीदी म्हणाली, दादा तू अजून लहान आहेस. जी गोष्ट आपण तिथे पाहिली ते तू करू शकशील का? मी म्हणालो, काय बोलतीस दीदी, यात काय मोठी गोष्ट आहे? मग दीदी म्हणाली, ठीक आहे, 2-4 दिवसांनी आजीच्या घरी प्रोग्राम आहे, त्यामुळे आई पप्पा नक्कीच तिकडे जातील आणि काहीतरी बहाणा करून आपण घरीच राहू. मग त्या दिवशी आपण ते सर्व काम करण्याचा प्रयत्न करू. मी म्हणालो, हो दीदी, हे बरोबर काम होईल. आम्हा दोघांसाठी हे काम खूप महत्त्वाचं होतं, कारण ते खूप फायदेशीर आहे. एकतर आई वडिलांना मदत होईल आणि दुसरं म्हणजे आम्हा भावंडांना नवा अनुभव येईल. आम्ही सकाळी आधी कॉलेजला जायचो, त्यानंतर परत आल्यावर आम्ही त्या कामाचा विचार करायचो, कारण आमचा अभ्यासही खूप महत्त्वाचा होता. एके दिवशी संध्याकाळी सगळे बसून जेवत होतो. मग आम्हाला पप्पाचा चेहरा पडताना दिसला. मी पप्पांना विचारलं, काय झालं पप्पा, काही प्रॉब्लेम आहे का? पप्पा म्हणाले, काय सांगू बाळा, प्रॉब्लेम तर आहे. कामही चालू नाही, वरून इतका खर्च होतो की डोकं काम करत नाहीये. आई म्हणाली, आता तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी पण पाहावे लागणार आणि आपल्याकडे पैशांची पण खूप प्रॉब्लेम आहे. मी म्हणालो, आई टेन्शन घेऊ नकोस, मी आणि दीदी काहीतरी प्रयत्न करतो. तर पप्पा म्हणाले, तुम्ही काय करणार आहात? तुम्ही फक्त अभ्यास करा आणि बाकी काही नाही. पप्पाचे बोलणे ऐकून मला वाटले की पप्पा फक्त करण्याबद्दल ऐकून इतके रागावले आहेत. त्यामुळे जर त्यांना माहीत झाले की मी दीदीबरोबर हे करतो तर त्यांना किती जास्त राग येईल. आम्ही रात्री झोपलो होतो, म्हणून मी दीदीला म्हणालो, तू ऐकलं का? आपल्या कामाबद्दल होतं. पप्पांना आपल्या कामाबद्दल माहिती झालं तर मग त्यांना खूप राग येईल. त्यांना वाटते की आपण अभ्यास करावा अशी त्यांची इच्छा आहे. दीदी म्हणाली, अरे
तू टेन्शन घेऊ नकोस. जेव्हा आपली मेहनत यशस्वी होईल तेव्हा आई पप्पालाही खूप खुशी होईल. मी म्हणालो ठीक आहे, पण जेव्हा काही गडबड झाली तर तूच बघ. दीदी म्हणाली हो, मी सांभाळेन. दुसऱ्या दिवशी आई पप्पा कुठेतरी जाण्याची तयारीत होते. तेव्हा मी बाहेर आलो तेव्हा आई म्हणाली, अरे सूरज, लवकर तयार हो, तुला आजीच्या प्रोग्रामला जायचं की नाही? मी म्हणालो, आई सकाळी आजीच्या घरी जातील तर इथे घरी कोण राहणार? आई म्हणाली, ही गोष्ट पण ठीक आहे. मग दीदी पण तिथं आली. ती म्हणाली, हो आई, सूरज एकदम बरोबर बोलत आहे. आम्ही दोघं इथंच घरी राहतो आणि तू आणि पप्पा आजीच्या घरी जा. आई म्हणाली, ठीक आहे, तुम्ही घर नीट सांभाळा. मग आई बाबा आजीच्या घरी गेले. आता आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला की आता आपण चांगलं काम करू आणि आपल्याला थांबवायला कोणी नाही. दीदी म्हणाली, दाद्या, आता मी आणि तू ते सगळं करायची तयारी करू. मी म्हणालो, हो ताई, आता आपण मस्तपैकी करू. संध्याकाळचे 4 वाजले होते. दीदी म्हणाली, दादा, तू जा आणि बाजारातून काही सामान घेऊन ये. मी म्हणालो, ठीक आहे दीदी, पण दीदी, आपण ते सगळं कोणत्या खोलीत करायचं? दीदी म्हणाली की मागची खोली हे सगळं करायला योग्य असेल. मग मी बॅग घेऊन दीदीने मागवलेला माल घ्यायला गेलो. थोड्या वेळाने मी सामान घेऊन आलो. दीदीने मला बोलावले आणि म्हणू लागली की दादा, मी मागची खोली तयार केली आहे, सगळं सामान घेऊन ये. मी म्हणालो, दीदी, सगळं सामान भेटलं, पण महत्त्वाची गोष्ट भेटलीच नाही. मग दीदी म्हणाली, कोणती गोष्ट भेटली नाही? मी म्हणालो, दीदी, तू 2 साईज ऑर्डर केली होतीस, पण एकच साचा मिळाला आहे. म्हणून दीदी म्हणाली, काही हरकत नाही, आज आपण या आकाराचा माल तयार करू. दुसऱ्या आकाराचा साचा तू उद्या घेऊन ये. मी सर्व सामान दीदी बरोबर रूममध्ये घेऊन गेलो आणि आतून कुंडी लावली. मग आम्ही दोघंही चालू झालो. मी खूप वेगाने करत होतो. दीदी म्हणाली, अरे थोडी विश्रांती घे, काही गडबड होऊ नये. मी म्हणालो, दीदी, काही चूक होणार नाही. त्या दिवशी जेव्हा ते काका त्या मुलीबरोबर दुकानात करत होते तेव्हा मी खूप काळजीपूर्वक पाहत होतो. जवळजवळ आम्ही 1 तास एकत्र केलं. जेव्हा आम्ही बाहेर आलो, दीदी आणि मी घामाने भिजलो होतो. दीदी म्हणाली, आज आपला पहिला दिवस होता, तुला कसे वाटले? मी म्हणालो, दीदी, मला आज मजा आली. आणि तुला? दीदी म्हणाली की मी आता थकले आहे, पण आता आपण आधी एक दुकान बघू ज्यात आपण आपला माल विकू शकतो. मग आपण आणखी सामान तयार करू. मी म्हणालो, ठीक आहे. मग दीदी म्हणाली, जा आणि माझ्या रूममधून कुलूप घेऊन ये आणि या रूमला लाव, जेणेकरून आपल्याशिवाय या रूममध्ये दुसरं कोणी जाणार नाही. आपण जेव्हा घरी एकटे असतो तर थेट या रूममध्ये जाऊन करू. मी मार्केटमध्ये गेलो आणि दुकानदाराशी बोललो. मी त्याला म्हणालो की सर, आम्ही दोघंही पत्तरवाळी बनवतो आणि तुम्ही आमच्याकडून सामान विकत घ्यावं अशी आमची इच्छा आहे. मग तो दुकानदार म्हणाला, ठीक आहे, आधी मला तुझा माल दाखव, मग मी तुला ऑर्डर देईल. मी घरी येऊन दीदीला ही गोष्ट सांगितली. ती खूप खुश झाली आणि म्हणाली, ठीक आहे दादा, तू उद्याच आपला बनवलेला माल घेऊन त्या दुकानदाराला दाखव. मी म्हणालो, ठीक आहे दीदी. दुसऱ्या दिवशी मी काही सामान घेऊन त्याला दाखवले. मग तो म्हणाला, माल तर ठीक आहे. मग तो म्हणाला, हे घे 5,000 रुपये ॲडव्हान्स आणि 10,000चा माल बनव. पैसे मिळताच माझ्या आनंदाला ठिकाणाच राहिला नाही. मग मी घरी आलो. मी म्हणालो, दीदी, आता आपणही श्रीमंत होऊ. आपल्याला 10,000चे काम मिळाले आहे. हे घे 5,000 ॲडव्हान्स मिळाले आहेत. त्यानंतर आम्ही आई पप्पांपासून गपचूप सामान तयार करून दुकानदारांना पुरवण्यास सुरुवात केली. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच मोटिवेशनल कथा पाहण्यासाठी आपल्या R1 मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि पाहत रहा R1 मराठी कथा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.